नागपुर में फर्जी शिक्षण घोटाला, सदर पुलिस की बड़ी कार्रवाई, गोंदिया से 3 और आरोपी गिरफ्तार। नागपुर शहर के सदर पुलिस थाने में दर्ज फर्जी शिक्षण घोटाले के मामले में पुलिस को एक और बड़ी सफलता हाथ लगी है। इस बहुचर्चित मामले में पुलिस ने गोंदिया जिले से 3 और आरोपियों को गिरफ्तार किया है। इसके साथ ही अब तक गिरफ्तार आरोपियों की कुल संख्या 20 हो चुकी है। गिरफ्तार आरोपी मिलिंद पिछड़ा वर्ग शिक्षा संस्था द्वारा संचालित सिद्धार्थ हाई स्कूल और जूनियर कॉलेज, थानेगांव तिरोड़ा से जुड़े बताए जा रहे हैं। पकड़े गए आरोपियों में दिलेश कुमार छबीलाल कटरे, रूपाली बिहारी लाल रहांगडाले और भाऊराव मधुकर मालधे शामिल हैं। जांच में चौंकाने वाले खुलासे सामने आए हैं। बताया गया है कि शिक्षा विभाग के तत्कालीन उपसंचालक उल्हास नरड ने स्कूल प्रशासन द्वारा आपत्ति जताए जाने के बावजूद मिली भगत करते हुए पराग पुड़के को शालार्थ आईडी जारी करवाई। इतना ही नहीं, सहायक शिक्षक से लेकर प्रधानाध्यापक पद तक के सरकारी मान्यता आदेश भी फर्जी तरीके से दिलवाए गए। इन फर्जी दस्तावेजों के आधार पर आरोपियों ने आपसी सांठगांठ कर सरकारी धन का गबन किया और सरकार के साथ गंभीर धोखाधड़ी की। पुलिस अब पूरे नेटवर्क की गहनता से जांच कर रही है और आने वाले दिनों में और भी गिरफ्तारियां होने की संभावना जताई जा रही है। नागपूर से अब्दुल शेख की खास रिपोर्ट। आपल्याकडे सदर पोलीस स्टेशनला शालेय विभागातील घोटाळ्यासंदर्भात मे महिन्यामध्ये 2025 गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याला काही आरोपीच्या घरातील घरझडतीमध्ये काही बनावट कागदपत्र मिळून आली होती। त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे आपण पुढे तपास सुरू होता। त्या तपासामध्ये अद्यापर्यंत आपण एकूण 17 आरोपी अटक केलेले आहेत। प्राथमिक दोषारोप पत्र देखील न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले। त्याच्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास चालू असताना या मुख्य आरोपीच्या घरामध्ये जे बोगस कागदपत्रे मिळाले होते त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ठाणेगाव येथील सिद्धार्थ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणातील 2 शिक्षक आहेत, दिलेश कुमार कटरे आणि रूपाली रहांगडाले यांचे देखील बनावट कागदपत्र त्या आरोपीच्या घरामध्ये मिळून आले होते। त्याच्या संबंधाने आपण तपास करत असताना शालेय विभागातील वेगवेगळ्या कार्यालयांमधून त्यांची माहिती प्राप्त केली असता एकंदरीत तपासामध्ये असं दिसून आलं की यांनी त्यांचे बनावट कागदपत्र सादर करून प्रस्ताव दाखल केले आहेत आणि त्याच्या आधारे त्यांनी नियुक्ती प्राप्त केलेली आहे। त्याच्यावरून आपण या गुन्ह्यामध्ये त्यांना आरोपी केलं होतं। त्याच्या संदर्भात त्यांनी सेशन कोर्ट, हायकोर्ट वेगवेगळ्या ठिकाणी जामिनाकरता अर्ज केले, परंतु त्यांचे जामीन अर्ज आपण आपल्याकडे असलेल्या भक्कम पुराव्याच्या आधारे नाकारण्यात आले होते। यातील तिसरा आरोपी आहे ज्यांचं नाव भाऊराव मधुकर मालधे आहे। हे त्या सिद्धार्थ हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून काम करत असतात। तर या 2 शिक्षकांच्या बोगस प्रस्तावाच्या आधारे जी नियुक्ती झाली होती त्याच प्रस्तावाच्या आधारे त्यांना पुढे शालार्थ आयडी मिळवण्याकरता त्यांनी उपसंचालक कार्यालयामध्ये त्यांच्या सहीने प्रस्ताव पाठवल्याने त्यांचा देखील गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झालेला आहे। अशा पद्धतीने तिन्ही आरोपींचा गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना जिल्हा गोंदिया ठाणेगाव येथून अटक करण्यात आले। न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं असता त्यांना न्यायालयाकडून पुढील 2 दिवसाकरता पोलीस कस्टडी मिळाली असून त्याच्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये अनेक इतर शिक्षक विभागातील वेगवेगळे पदावरील अधिकारी किंवा वेगवेगळ्या संस्थांमधील शिक्षक व संस्थाचालक यांचा देखील सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने देखील आपण अधिक तपास करत आहोत। संपूर्ण गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, सहपोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सर, आमच्या विभाग रिजनच्या श्री दाभाडे सर, डीसीपी झा सर व एसीपी सुहास जगताप सर यांचं मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे। त्याचबरोबर आमच्या पोलीस ठाण्याकडील टीम PSI संतोष शिरडोळे, पोलीस हवालदार सुनील राऊत व पोलीस हवालदार प्रलेश कापसे यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे।